वेलकम बॅक टू चॅनल. ठीक आहे. आणि हा कुठला आता माहितीवाला व्हिडिओ नसणार आहे. ठीक आहे. हा व्हिडिओमध्ये म्हणजे एक कमेंट आहे आपल्या सबस्क्रायबरचा इथं शिंदे कोणतरी, तर त्यांना ते रिप्लाय आहे. ठीक आहे. आता ह्यात मी असं काय असं वाईट वगैरे काय बोलणार नाही. फक्त त्यांची जी अपेक्षा आहे ना, तर ती काय आहे आणि ते म्हणजे कसं एका लिमिटेड सर्कलमध्ये विचार करतात फक्त, हे मला फक्त त्यांना सांगायचं आहे. त्यांची कमेंट अशी आहे की ते म्हणतात की व्हिडिओ इम्प्रूव्ह करायला अजून चान्स आहे, बोलायचा सराव कर किंवा अजून एडिटिंग कर चांगलं. तर त्यांना हेच सांगेल की मी समजा एडिट करत बसलो एक व्हिडिओ. ठीक आहे. तर अजून कोण काहीतरी काय म्हणजे थोडी अजून कोण काहीतरी म्हणणार काय की अरे तू व्हिडिओ एडिट कशाला करत बसतोयस, अभ्यास कर, असं होणार. कळते का? आणि अजून म्हणजे मला पण माहिती आहे, आता मी कोर्स वगैरे यूट्यूबचं केलं. ठीक आहे. म्हणजे मला आवड वगैरे असल्यामुळं यूट्यूबवर आपण अशीच गोष्ट करायला लागते जी आपण कन्सिस्टंट करत राहील. कळलं का? आता मला पण माहिती आहे, आता मी समजा एखादा व्हिडिओ एडिट करेल, पण ते पॉसिबल नाही आहे सगळं व्हिडिओ एडिट करायचं. व्हिडिओ एडिटिंगला म्हणजे वेळ लागतोय. जरी 5-6 मिनिटाचा जरी व्हिडिओ एडिट करायचा म्हटला तर मिनिमम त्याला अर्धा तास लागतोय. म्हणजे फक्त कटिंगला आणि तिची जी स्टोरी लाईन आहे ती बनवायला. त्यानंतर त्याला इफेक्ट द्यायला वेळ लागतोय. म्हणजे बराच वेळ लागतोय आणि ते सस्टेनेबल नाही आहे. कळलं का? म्हणजे मी म्हणतो की 10-15 व्हिडिओ एडिट करेल तसं, पण त्यानंतर ते बंद होते. कळलं का? म्हणजे आता अजून एक चॅनल आहे, त्याच्यावर पण आम्ही म्हणजे एडिटिंगचंच आहे. तो चॅनल मॉनिटाईज पण आहे. ठीक आहे. पण आम्हाला माहीत आहे म्हणजे किंवा मला माहीत आहे की त्यावर ते सस्टेनेबल नाही आहे. तसं एडिटिंगने हे 2-2, 3-3 तास एका व्हिडिओला देणं आणि ज्यावेळी व्ह्यूज कमी येतात स्टार्टिंगला, त्यामुळे ते सस्टेनेबल नाही. आपण ते बंदच करतोय. त्यामुळं जी पण क्रिएटर आहेत किंवा ज्यांनी पण सांगितलं आहे, त्यांनी असं सांगितले की पहिल्यांदा क्रिंज कंटेंट निघू दे, पण कंटेंट निघू दे आणि जो तुम्हाला सस्टेनेबल आहे तेच तुम्ही टाका. कळलं का? त्यामुळे हा विषय आहे. अजून तुम्ही सांगितलं आहे बोलण्याचा सराव कर, म्हणजे मी एवढं सांगेन की माझ्या पद्धतीने जे लोकांना जे कम्युनिकेट होते ते बस आहे. मला कोणाची कॉपी करायची गरज नाही आहे किंवा हा प्रॅक्टिस करीन आणि मी बाबा इकडे ते पॉलिश झालेला व्हिडिओ इथं टाकीन, हे असलं मला काय करायचं नाही आहे. ठीक आहे. तर मी ते पॉईंट लिहून ठेवल्यात तुमचं, तुम्ही म्हणताय बाबा जरा हे कर ते कर. तर एडिटिंगचा विषय झाला की एडिटिंग सस्टेनेबल नाही आहे. म्हणजे मी बरंच व्हिडिओ एडिट करेल, हे करेल, पण एक व्हिडिओ एडिट कर, नंतर कसं एडिट करणार? आणि मी म्हणतो एडिटिंग करून करायचं काय आहे मला काय कोणाला इन्फ्लुएन्स करायचा आहे किंवा अजून काय करायचं आहे? जे माझी UPSCचा विषय आहे तो फक्त मला सगळ्यांना सांगायचा आहे किंवा थोड्या लोकांना शेअर करायचा आहे, असं आहे. त्यामुळं आता तो कालचा पण व्हिडिओ मी भूकंपाचा टाकला, तर त्यावर तुमची कमेंट होती की तुम्ही म्हणताय की असले व्हिडिओ कोण बघणार? आता त्यालाच 50 म्हणजे 50 व्ह्यूज गेल्यात. किंवा तुम्ही हे पण म्हणताय की असं व्हिडिओ एडिट करणं, तर ते 3च मिनिटात मी व्हिडिओ केला आहे, असं आहे. फक्त ज्या भावना आहेत आणि काहीतरी मनातलं आहे ते मी त्यावर शेअर केले. असं नाही की ते आता मी जर मनात आणलं तर तोच मी व्हिडिओ 2-3 तास मी करू शकतो. म्हणजे कालचा भूकंप झाल्यापासून दिवसभर त्यावर रिसर्च करणे, सगळं भूकंपाचा इफेक्ट लावणे, अजून बातम्या लावणे, हे लावणे, ते लावणे करू शकतो. पण मी म्हणतो यानं उपयोग काय आहे? काय मला असं नाही की व्ह्यूज घ्यायचा आहे किंवा सबस्क्रायबर गोळा करून चॅनल मोठा करायचा आहे. कळते का? आणि मला हे पण आता कळले की आता मला जरा हिट मिळायला चालू होणार. ठीक आहे. तर मराठीत पहिल्यांदाच आपण काहीतरी करायला आलो आहे, त्यामुळे हिट मिळणार आहे. आणि मेन म्हणजे हिट देणारी थोडी म्हणजे मराठी लोक असणार आहेत, त्यामुळे हे बी डोक्यात ठेवावं लागणार आहे. अजून अजून काय अजून कुठलं पॉईंट आहेत सांगतो. अजून एक एक्झाम्पल मी सांगायचं म्हणजे मिस्टर बीस्ट पण माहीत असेल, ज्यांचा आता 250 मिलियन सबस्क्रायबर आहेत. तर त्यांचा बी विषय असा होता की चॅनलवर 200 व्हिडिओ होतात. ठीक आहे. म्हणजे स्टोरी अशी आहे, आणि त्यांचीच नाही बऱ्याच जणांची अशी आहे, चॅनलवर 200 व्हिडिओ होतात आणि फक्त 700 सबस्क्रायबर होतात. त्यामुळे पहिले जे कंटेंट असते किंवा सुरुवात असते ते अशीच असते. त्यामुळं तुम्ही असं स्टार्टिंगला तर माझ्याकडं असं लई मोठी इच्छा ठेवू नका, किंवा अजून मला अभ्यास करायचा आहे आणि त्यासोबत मी काहीतरी फक्त शेअर करतोय एवढाच विषय आहे, दुसरं काय नाही आहे. कळलं का? मला असं मोठा चॅनल करायचा आहे आणि हे करायचं आहे. किंवा तुम्ही जी म्हणजे जी माझ्याकडे एक्सपेक्टेशन ठेवताय ना, ती सध्या तरी एक्सपेक्टेशन म्हणजे पूर्ण होऊ शकत नाही. प्रीनंतर किंवा मेन्सनंतर बघू, वेळ मिळाल्यावर किंवा एडिटर वगैरे ठेवून ते करू आपण. ठीक आहे. तो पण प्लॅन आहे, पण सध्या तर नाही आहे. सध्या कसं आहे, मी आत्ताच म्हटलो आता मला एडिटर पाहिजे, मी त्याला पैसे द्यायला अजून म्हणजे पैसे खर्च करणार नाही, हे आणि ते, हे जर सगळं झालं तर मग ते कधी होणारच नाही. कळलं का? त्यामुळे आता फक्त पॉसिबल आहे किंवा आता मला जे थोडं नॉलेज आहे फक्त मी ते यूज करून किंवा ते कुठंतरी शेअर करायचा प्रयत्न करतोय. त्यातनं मी म्हणतो 40-50 व्ह्यूज आलं तरी म्हणजे भरपूर आहे. म्हणजे शिकाय मिळते किंवा थोडं अजून कॉन्फिडन्स वाढतोय ते म्हणजे भरपूर आहे. असं नाही की मला ध्रुव राठीसारखं किंवा कुणासारखं तरी असं स्क्रिप्ट वगैरे बनवून मागं इफेक्ट वगैरे लावून सगळं हे करायचं असं काय नाही आहे. ठीक आहे. मी इवन SEO लावायला पण मी बघायला नाही, चॅनलवर डायरेक्ट व्हिडिओ अपलोड करतोय आणि ज्या भावना आहेत त्या हॉनेस्ट आहेत त्या शेअर करतोय. त्यामुळे 40-50 तरी ॲटलिस्ट बघतातच. आणि मला माहीत आहे पुढं ह्याच व्हिडिओला व्ह्यूज येणार आहेत, फक्त थोडा वेळेची गरज आहे. आणि फक्त कन्सिस्टंट राहावं किंवा कन्सिस्टंट जी थीम पकडता येते, जी स्टाईल पकडता येते, त्या स्टाईलनं आपण व्हिडिओ करत चाललो आहे.
कळलं का? आम्ही बरंच आता इथं ग्रीन स्क्रीन लावू शकतोय, 300 रुपयाला मिळते किंवा अजून एक रिंग लाईट लावू शकतोय किंवा ह्या होत्या. पण मी म्हणतोय काय गरज काय आहे? कळलं का? गरज काय आहे? आपल्याला कशाला म्हणजे ह्याची काय गरज आहे किंवा काय? जे आहे ते करूया किंवा मी म्हणजे एका वेळी म्हणजे हे पण मी सगळं असं बघायचो. मी पण सॉफ्टवेअर घेतलेलं एडिटिंगला, ठीक आहे. 2500चं अजून पण आहे ते, पण तेव्हा कधी एडिटच केलं नाही. म्हणजे आपण परफेक्शनच्या नादाला बसतोय, त्यामुळे परफेक्शनच्या नादाला लागून काय उपयोग नाही. इव्हन आता UPSCचंच माझं गोष्ट घ्या. मी ज्यावेळी स्टार्टिंग UPSCची म्हणजे घरातून सुरुवात केली, अभ्यास करायला चालू केला. मी त्यावेळीच म्हटलं असतो की नाही मी आता दिल्लीत गेल्यावरच अभ्यास चालू करणार, घरात काय अभ्यास होतोय का, असं होतोय का. पण मी त्या ट्रॅकवर राहिलो. आज मला हे सगळं म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी मिळाल्या. किंवा मी पहिल्यांदाच म्हटलं असतो iPad मिळू दे मग मी अभ्यास करतो, किंवा iPad येऊ दे मग व्हिडिओ करायला चालू करतो, किंवा दिल्लीची रूम मिळू दे, दिल्लीत फ्लॅट घेऊ दे मग मी रूम म्हणजे व्हिडिओ करायला चालू करतो. पण तसं नाही आहे. प्रत्येकाची स्टोरी आहे, प्रत्येकाचा विषय वेगळा आहे. तुम्हाला आवडतोय तर बघा, नाही बघायचं विषय सोडून द्या. कळलं का? तुम्हाला वाईट बीट काय आपण बोलणार नाही किंवा मला ते बोलायचं पण नाही. फक्त आणि ह्यातनं एक करते की तुम्ही फक्त एका लिमिटेड सर्कलमध्ये विचार करताय किंवा तुम्ही जे क्रिएटर बघितले ते थोड्या लेवलचंच आहेत. तुम्ही असं वाईड लेवलचं सगळे क्रिएटर असं बघायला नाहीत. कळलं का? तुम्ही असं ते फक्त गोड गोड बोलतेलं पॉलिश केलेला कंटेंट असं बघताय. हॉनेस्ट व्हिडिओ आता एक USचाच आहे बघा, सॅम्युअल सुलेक म्हणून असं काहीतरी आहे तो. तर त्याचा तुम्ही जाऊन कंटेंट बघा किती रॉ आहे आणि हे आहे. असं नाही नुसतं इफेक्ट लावलं म्हणजे झाकपूक केलं आणि फास्ट पेस्ड कंटेंट गेला म्हणजे हे होईल आणि ते होईल. कळते का? तुम्ही किंवा ते मला वाटतं तुम्ही जे बोल व्हिडिओ आहे ना, तर त्याच्यासारखी माझ्याकडे एक्सपेक्टेशन ठेवताय की कोणतरी येईल आणि उभा राहून बोलल आणि ते मागे इफेक्ट येतील, फोटो येईल, हे येईल, ते येईल, खाली सबटायटल येतील, असलं काय नाही आहे. मी पण करायला म्हटलं करू शकतोय, पण मला माहिती आहे माझा वेळ जाणार त्यात आणि माझा अभ्यास राहणार. म्हणजे हो मेन विषय आहे. कळलं का? आणि सस्टेनेबल नाही आहे ते. मी म्हणतोय एक 4-5 व्हिडिओ करेल मी एडिट, पण त्यानंतर माझं मला कळणार की नाही हे काय सस्टेनेबल नाही, बंद करूया आपण. त्यामुळे ते धड ते पण नाही, धड हे बी नाही. ते 5-6 व्हिडिओ केलेलं पण वाया जाणार आणि जे एक रेग्युलर चालू झालं असतं ते पण बंद होणार. त्यामुळं ते तसं तर काय येणार नाही. त्यामुळं असा विषय आहे. तुम्ही म्हणताय ठीक आहे की जरा एडिट कर किंवा हे कर, पण मी म्हणतो काय गरज आहे? मला माहीत आहे मी काय आहे किंवा अजून काय आहे. तुम्हाला जर माहिती मिळते तर तुम्ही बघा, नाही मिळत्या तर नका बघू. मी काय थोडीच हे केले. मी इव्हन SUV लावत नाही का, तर उद्या UPSCचं टॅग लागलं की अजून ते UPSCवाल्यांच्या पुढं म्हणजे ऑडियन्स पुढे जातोय तो चॅनल म्हणजे व्हिडिओ. त्यामुळे मी अजून ते लावत नाही. बघणारी बघू द्यात किंवा नाही बघू द्यात, काय आपल्याला फरक पडत नाही. कळलं का? आणि अशी म्हणजे कमेंट करताना थोडं म्हणजे विचार वगैरे करत जावा. आपण काय कमेंट करतोय किंवा काय आपण पुढल्याची स्टोरी बघितल्या का, आपल्याला माहीत आहे का तिची मागचं, आणि त्यानुसार कमेंट करत जावा. का तर म्हणजे मराठी ऑडियन्सकडनं ही म्हणजे मला कमेंट अपेक्षा नव्हती अशी, ठीक आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही बाबा तुमचा चॅनल खरोखर तुम्ही मोठा केला आहे का, तर तुम्ही ते सांगा यूट्यूब संबंधित. कळलं का? तुम्ही म्हणजे चॅनलवर किंवा काय नाही, पण तुमचं चॅनल पण मॉनिटाईज नाही, तुम्ही दुसऱ्याला सल्ले देताय असं तसं. कळते का? हे कुठं तर चुकीचं आहे. कळते का? ते तुमची तेवढी क्रेडिबिलिटी पाहिजे. किंवा तुम्ही त्यात बाबा थोडे एक्सपर्ट पाहिजे, मग तुम्ही ते शहाणपण आपण दुसऱ्याला सांगू शकतो. जसं की माझंच घ्या, आता मी कुठली परीक्षा म्हणजे 10वी-12वी आपला सगळा विषय आहे, पण UPSCत अजून आपण काही झालेलं नाही आहे मी पास. तर मी UPSCबद्दल उगाच काहीतरी मोठं सांगणं, प्री अशी काढा तशी काढा हे सांगू शकत नाही. कळलं काय? किंवा मला सांगायचं पण नाही. मी फक्त बाबा कुठली टेस्ट दिली किंवा मी कसं वाचलं, मी कसं इम्प्रूव्ह केलं हे फक्त मी सांगतोय. त्यातला तर आणि त्याच्या आधी पण मी हॉनेस्टली सांगितले की असा विषय आहे. मी अजून पण सांगितलं की आपली प्री निघलेलं नाही. का तर सांगतोय का तर कोणतरी मिसगाईड व्हायला नको, उगाच नुसतं इफेक्ट लावून किंवा हे करून हे करायला नको. फुल आहे ते रॉ सांगतोय. कुणाला मला मिसगाईड वगैरे काय करायचं नाही. कळलं का? असं आहे. त्यामुळं अशी अपेक्षा तुम्ही ठेवा चॅनलवर, जे आहे ते हॉनेस्ट येईल. फक्त जरा काय विषय होतोय, जरा व्हिडिओ लांब होत्यात हॉनेस्ट असल्यामुळं. मी कटिंग बिटिंग त्यात काही करत नाही. का तर मेन म्हणजे कसं होतं कधी कधी आपण इन्फ्लुएन्सच्या नादातनं किंवा एडिटिंगच्या नादात जास्त म्हणजे चुकीचा पण मेसेज जातोय. आता ते पण मला तेव्हा बोलायचं नाही. बाद झालं एवढा रिप्लाय. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला कळालं असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.